दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इगतपुरी तालुक्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील प्रकाश कासार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदोग येथे सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम उर्फ गग्गा गिरी हा दहशत पसरविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तल कब्जात बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पथकाने नांदगाव सदो परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा वय 20 वर्ष राहणार नांदगाव सदो तालुका इगतपुरी यास शिताफीने ताब्यात घेतले। त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल व एक जिवंत काडतूस मिळून आले। यातील आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहे। आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे। कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे। आरोपी पुरुषोत्तम उर्फ गग्गा हा नुकताच मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटला असून त्याच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 166/2024 भादवी कलम 394-34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यात इगतपुरीतील एका दुकानदारास जबरीने मारहाण करून रोख रुपये लुटमार केल्याचे उघडकीस आले होते। या गुन्ह्यासह घोटी वाडीभरे पोलीस ठाण्यात चोरी व आर्म ॲक्टच्या गुन्ह्यातही हा आरोपी फरार झाला होता। त्याला अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रकाश कासार, संदीप झालटे, आबा पिसाळ, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिराम, भाऊसाहेब टिळे यांच्या पथकाने ही कारवाई केली। भागीरथ तटकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।